Good evening students. Today we are going to learn the practice set 3.4. Now first example, on 1st January 2016, Sanika decided to save rupees 10, rupees 11 on second day, rupees 12 on the third day. म्हणजे ती काय करते, पहिल्या दिवशी तिने जानेवारीच्या पहिल्या दिवशी सुरुवात केली आणि 10 रुपये सेविंग केली, 10 रुपयाची सेविंग. सेकंड डेला किती केली, 11 रुपीजची. थर्ड डेला किती केली, 12. असं करत करत जी काही सेविंग ती करणार आहे, ऑलरेडी या ठिकाणी हा 2016 आहे, म्हणजे 2016 काय लीप इयर आहे आणि लीप इयरमध्ये किती डेज असतात, 365 नाही 366, बरोबर आहे. म्हणजेच ती काय करणार आहे, शेवटच्या दिवशी पहिल्या दिवशी 10 रुपये, 11 रुपये, 12 रुपये असं करत करत 366 दिवस ती करणार आहे. 2016 इज अ लीप इयर. 2016 इज अ लीप इयर आणि लीप इयर असल्यामुळे देअरफॉर देअर आर 366 डेज इन धिस इयर. इन धिस इयर या वर्षामध्ये किती डेज आहेत, 366. म्हणजे याचा अर्थ आपल्या टर्म्स किती येतील, n इक्वल टू 366. फर्स्ट टर्म आपली असणार आहे a इज इक्वल टू 10 आणि डिफरन्स काय त्याचा, 10, 11, 12 म्हणजे 1चा डिफरन्स आहे फक्त. म्हणजे काय, d इज इक्वल टू 1. आणि आपल्याला विचारलंय की 31 डिसेंबर 2016 ला तिचं किती सेव्हिंग झाली असेल, म्हणजेच काय विचारलंय, SN म्हणजे यस 366 आपल्याला विचारलेला आहे. वर्षाच्या शेवटी तिने किती रुपयाची सेव्हिंग केली असेल. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, काय फॉर्म्युला आहे, SN इज इक्वल टू okay, now see the formula. SN equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 multiplied by d. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आणि SN म्हणजे काय, S 366. therefore S 366 is equal to 366 upon 2 into a म्हणजे 10 plus 366 minus 1 त्याला मल्टिप्लाइड बाय 1. मग 2 ने याला डिवाइड करा. therefore S 366 is equal to यांचं डिव्हिजन 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 3 जा 6 आणि ब्रॅकेटमध्ये अगोदर या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल 2 into 10 20, यांचं सबट्रॅक्शन 365 त्याला मल्टिप्लाइड 1 म्हणजे प्लस 365 प्लस 365. therefore S 366 is equal to 183 into 385. therefore S 366 is equal to okay, now see the multiplication. या ठिकाणी यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं 45455. ही आपली टोटल सम आली 366 दिवसांची. मग आपण लिहिणार आहे सानिका सेव्ड रुपीज 70,455. दिस इज द फायनल आन्सर. Okay, now see the next example. A man borrows rupees 8,000 and agrees to pay with a total interest of rupees 1360. एका माणसाने 8,000 रुपये कर्जाने आणले, तो व्याज देतोय 1360 रुपये 12 महिन्यामध्ये आणि 12 हप्ते त्याने करून घेतलेत, बरोबर आहे. मग टोटल अमाऊंट पेड इज इक्वल टू 8,000 प्लस इंटरेस्ट 1360 इज इक्वल टू रुपीज 9,360. त्याने 9,360 रुपये पेड केले. पण त्यासाठी किती मंथ इन्स्टॉलमेंट होते, 12. म्हणजे प्रत्येक हप्ता तो भरत गेला, असे 12 हप्ते. म्हणजे n इज इक्वल टू 12.
12 टर्म्स येतील त्या याच्यामध्ये. नंतर प्रत्येक हप्ता हा 40 रुपयाने पहिल्या हप्त्यापेक्षा कमी आहे, म्हणजे जो डिफरन्स येतोय तो येणार आहे -40, कारण 40ने कमी कमी होत चाललाय. फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला काढायची आहे आणि लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे टी टर्म शेवटची म्हणजे 12 नंबरची टर्म आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता ज्या अर्थी प्रत्येक महिन्याला तो 40 रुपयाने कमी होत चाललाय, म्हणजेच जो कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे आणि जेव्हा कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असतो तर गिव्हन प्रोग्रेशन इज एपी किंवा देअरफॉर गिव्हन सिक्वेन्स इज एन एपी, ती एपी आहे. आणि वर्षभरामध्ये त्याने सम जी डिपॉझिट केली टोटल ती किती आहे? S12 इज इक्वल टू ₹9360. एवढे पैसे त्याने जमा केले. म्हणजे आपल्याकडे सम माहिती आहे त्या टोटल याची. मग काय लिहिणार आपण? SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 मल्टिप्लाइड बाय डी. व्हॅल्यू पुटअप करूया. SN म्हणजे S12 इज इक्वल टू n म्हणजे 12/2 2a माहित नाहीये प्लस n माहित आहे 12-1 आणि d म्हणजे कॉमन डिफरन्स हा -40 घेणं गरजेचं आहे कारण डिक्रीज होतोय. देअरफॉर S12 आपल्याला माहित आहे 9360 इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट 2a प्लस 11 त्याला मल्टिप्लाइड -40. देअरफॉर 9360 इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट 2a आणि हे प्लस आणि मायनस मल्टिप्लिकेशन होणार आहे म्हणजे काय होईल 11 मल्टिप्लाइड 0 0 11 4 जा 440. ओके. आता हा 6 इकडे डिवाइड करून टाका. काय होईल? देअरफॉर 9360 डिवाइडेड बाय 6 इज इक्वल टू 2a मायनस 440. 6 ने डिवाइड केल्यावर काय होणार आहे? 6 1 जा, देअरफॉर 6 1 जा 6, 3 रिमेनिंग 33, 6 पंचे 30, 3 36, 6 6 36 बरोबर 2a मायनस 440. तो 440 इकडे ऍड करा प्लस 440 इज इक्वल टू 2a आणि यांची बेरीज केली तर 16 4 20 2000 बरोबर a 2a 2 ने डिवाइड करा म्हणजे 1000 इज इक्वल टू a. सो द फर्स्ट टर्म इज देअरफॉर फर्स्ट टर्म पहिलं पद जे आहे ते काय आलं इज इक्वल टू ₹1000 म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणावं लागेल आपल्याला तिथे. देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज, इथे टर्म म्हणण्याऐवजी इन्स्टॉलमेंट म्हटलं तर योग्य होईल. फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू ₹1000. आता आपल्याला काढायचं शेवटचं इन्स्टॉलमेंट म्हणजेच लास्ट टर्म काढायची आहे. लास्ट टर्म काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? Tn इज इक्वल टू a प्लस n-1 मल्टिप्लाइड बाय d. Tn म्हणजे 12 नंबरची टर्म. T12 इज इक्वल टू a आलाय 1000 प्लस 12-1 मल्टिप्लाइड -40. T12 इज इक्वल टू 1000 प्लस 11 मल्टिप्लाइड -40. Therefore T12 is equal to 1000 minus 440. Therefore T12 is equal to 560 rupees 560. Therefore the last installment is ₹560.
Okay, now see the next example. Sachin invested in a national saving certificate scheme. शासनाची जी काही राष्ट्रीय बचत योजना आहे त्याच्यामध्ये त्याने गुंतवणूक केली. इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5,000. पहिल्या वर्षी त्याने 5,000 रुपये भरले. इन द सेकंड इयर म्हणजे दुसरा हप्ता थोडक्यात तो भरला 7,000चा. थर्ड इयर 9,000 रुपये अँड सो ऑन. असे त्याने टोटल 12 वर्ष केलं. मग आता या ठिकाणी आपण बघतोय की फर्स्ट टर्म जी दिसते आपल्याला ती 5,000 दिसणार आहे आणि समजा T1 इज इक्वल टू 5,000 आहे, T2 7,000 आहे, T3 9,000 आहे. तर आपण डिफरन्स जर काढला तर T2 मायनस T1 इज इक्वल टू 7,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 2,000. T3 मायनस T2 इज इक्वल टू 9,000 मायनस 7,000 इज इक्वल टू 2,000. दॅट इज D इज इक्वल टू 2,000. इन्क्रीजिंग आहे, वाढतोय म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. मग जर डिफरन्स कॉन्स्टंट आला तर ती AP आहे. देअरफॉर गिव्हन सिक्वेन्स इज अँड AP अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय आहे आपल्याकडे, A इज इक्वल टू 5,000, D इज इक्वल टू 2,000 आणि असे किती वर्ष भरतोय तो, म्हणजे किती टर्म येतील, N 12 इयर्स. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट करायचंय की त्याने टोटल किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली, म्हणजेच आपल्याला काढायचंय S12 इज इक्वल टू व्हॉट. मग S12 काय फॉर्म्युला आहे, N/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N-1 मल्टीप्लाइड बाय D. देअरफॉर S12 इज इक्वल टू N म्हणजे 12 डिवायडेड बाय 2 इंटू 2 इंटू 5,000. फर्स्ट टर्म जी आहे आपली ती पहिला हप्ता जो आहे तो 5,000चा आहे. नंतर N-1 म्हणजे 12 मायनस 1 मल्टीप्लाइड बाय D म्हणजे 2,000. ओके, सिम्प्लिफाय करूया. S12 इज इक्वल टू याने 6 उरला. इथे अगोदर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 10,000. इथे 11 इंटू 2,000. देअरफॉर S12 इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट 10,000 प्लस 22,000. Therefore, S12 is equal to 6 into 32. 6 into 32. Therefore, S12 is equal to 3 0 लिहून टाका. 6 दुने 12, 1 6 त्रिक 18, 1 19, 1,92,000. आणि शेवटचं वाक्य असेल सचिन इन्व्हेस्टेड रुपीज 1,92,000 in 12 years. In 12 years. This is the final answer. Okay, now see the next example. There is an auditorium with 27 rows of seats. एक नाट्यगृह आहे त्याच्यामध्ये 27 रोज आहेत, रांगा आहे त्याच्यामध्ये 27 जे सीट्स असतात किंवा खुर्च्यांच्या. देर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. मग फर्स्ट रो मध्ये किती आहेत, 20 सीट आहे. नंतर सेकंड रो मध्ये 22 आहे, थर्ड रो मध्ये 24 आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एक AP मिळणार आहे. ओके, अशा 27 रोज आहेत. मग इथे आपल्याला काय दिसतंय, याला T1 जर म्हटलं आपण, T1 इज इक्वल टू 20, T2 इज इक्वल टू 22, T3 इज इक्वल टू 24 या पद्धतीने असणार आहे. मग T2 मायनस T1 इज इक्वल टू 22 मायनस 20 इज इक्वल टू 2, T3 मायनस T2 इक्वल टू 24 मायनस 22 इज इक्वल टू 2. देअरफॉर जो कॉमन डिफरन्स आहे इट इज 2. कॉमन डिफरन्स 2 आहे. देअरफॉर गिवन sequence is an AP. गिवन सिक्वेन्स ही AP असणार आहे. मग आपल्याला काय काय व्हॅल्यू बघा. फर्स्ट टर्म आहे आपल्याकडे
20, डिफरन्स आहे 2 आणि नंबर ऑफ रोज म्हणजे n आहे 27. काय फाइंड आउट करायचे? फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो म्हणजे T15 फाइंड आउट करायचं आहे. T15 इज इक्वल टू व्हॉट आणि फाइंड हाऊ मेनी सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम म्हणजे सम काढायची सगळ्यांची. S27 इज इक्वल टू व्हॉट. या दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. मग आता बघूया T15 काढता येईल आपल्याला अगोदर. Tn is equal to a plus n minus 1 Okay, now see the formula is Tn equal to a plus n minus 1. Therefore, Tn equal to a is 20 plus n. आता लक्षात घ्या इथे T15 म्हटलं तरी चालेल डायरेक्ट. T15 आता आपल्या T15 साठी n15 घ्यायचा. हा जो n27 आहे तो टोटल सम साठी आहे. कधी कधी गोंधळ होतो ते लक्षात ठेवा. मग इथे n ची व्हॅल्यू किती? 15 minus 1 multiplied by d is equal to 2. Therefore, T15 equal to 20 plus 14 into 2. Therefore, T15 equal to 20 plus 28. Therefore, T15 is equal to 48. आता S27 काढायचं आहे. S27 is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 multiplied by d. आता इथे n ची व्हॅल्यू आपल्याला 27 घ्यावी लागेल हे लक्षात ठेवा. Therefore, S27 equal to n ची व्हॅल्यू 27 upon 2 into first term 20 plus 27 minus 1 multiplied by 2. हे लक्षात ठेवा. हा गोंधळ होतो बऱ्याच वेळेस. इथे n घेताना 15 घ्यायचा कारण आपण T15 काढतोय. इथे S270 काढतोय म्हणून n ची व्हॅल्यू 27. Therefore, S27 is equal to 27 upon 2 multiplied. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. यांचं मल्टिप्लिकेशन आहे 40 प्लस 26 into 2 subtraction आणि multiplied 2. Therefore, S27 equal to 27 upon 2 multiplied 40 plus 52. Therefore, S27 equal to 27 upon 2 into 92. Therefore, S27 is equal to 27 into 2 ने डिवाइड करा. 2 4 जा 8, 2 6 जा 12. S27 is equal to याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, द मल्टिप्लिकेशन इज 1242. मग आता जे लिहायचं ते लिहूया. 15 तर म्हणजे काय? द सीट्स इन द 15th रो. देअर आर 48 सीट्स in the 15th row आणि टोटल सीट्स किती आहेत? टोटल सीट्स 1242. टोटल सीट्स आर 1242. या पद्धतीने त्याचा आन्सर असणार आहे. Okay, now see the next example. Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. All readings were in AP. कारगिलचं टेम्परेचर रेकॉर्ड केलं एका आठवड्याभराचं सोमवारपासून तर शनिवारपर्यंत आणि ते सगळे AP होते म्हणजे क्रमाने त्यांचा डिफरन्स जो असेल कॉमन डिफरन्स तो सारखा असणार आहे. द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे टू सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सियस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सियस देन फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 days. एक काम करूया आपण. लेट the temperatures on Monday to Saturday are मंडेचं टेम्परेचर मानूया T1 डिग्री सेल्सियस
नंतर ट्यूजडेचं T2, वेनसडे T3, नंतर T4, T5, T6 आणि T7. यात संडे नाही आहे, 7च नाही. हा मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. T7 घेण्याचं काही कारण नाही आहे. 6 दिवसाचा प्रश्न आहे. ओके, ते मानून घेतलं आपण. मग आता सांगितलं काय बघा, हे झालं इथपर्यंत. ही AP आहे, म्हणजे फर्स्ट टर्म A असणार आहे त्याचा. आपण T1 म्हणजे A कन्सिडर करणार. T1 इज इक्वल टू A. ओके, नंतर काय म्हटलं बघा, वेनसडेचं टेम्परेचर देऊन ठेवलंय. वेनसडे म्हणजे कितवा दिवस आहे आपला? T3. वेनसडे तिसरा आहे की नाही, मग T3 इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. आणखी काय दिलंय, त्याचा डिफरन्स जो सांगितलाय त्याने, तो डिफरन्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे D कॉन्स्टंट आहे तिथे, किती आहे माहित नाही पण कॉन्स्टंट आहे. ओके, मग याच्यावरून आपण T3 काढू शकतो ना. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 मल्टिप्लाइड बाय D. T3 इक्वल टू A आपल्याला माहित नाहीये, प्लस n माहित आहे, 3 घ्यायचं आहे. 3 मायनस 1 मल्टिप्लाइड D. देअरफॉर T3 जी आहे ते आपल्याला माहित आहे, ती टाकून देऊ व्हॅल्यू आता आपण इथे. T3 किती आपल्याकडे? -30. डिग्री वगैरे देऊ नका, नंतर पाहू त्याचं, फक्त -30 लिहा. -30 इक्वल टू A प्लस 2D, इक्वेशन नंबर 1. ओके, इथपर्यंत झालंय. आता सेकंड कंडिशन काय बघा, द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे टू सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सिअस दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. तिथे मंडे अँड सॅटरडे का मंडे टू सॅटरडे कन्फर्म करूया. सम ऑफ, हा अँड येते, सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे, अँड येतो तो, 2 नाही आहे. मंडे अँड सॅटरडे, मंडे अँड सॅटरडे दोघांची बेरीज. आता मंडे म्हणजे T1 प्लस सॅटरडे म्हणजे शेवटचा आपला T6, ह्या दोघांची सम. टेम्परेचर मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे, ट्यूजडे म्हणजे T2 प्लस सॅटरडे म्हणजे T6. हे कितीने जास्त आहे? याच्यात 5 मिळवायचा, 5 डिग्री सेल्सिअस जास्त. हे एक इक्वेशन आपल्याला मिळते. थोडं सिम्प्लिफाय करू, इथे T6 आणि T6 कॅन्सल होणार आहे, दोन्हीकडे ऍड केलं म्हणजे उरलं काय फक्त. देअरफॉर T1 इज इक्वल टू T2 प्लस 5. हे इक्वेशन आपल्याला मिळाले. मग T1 जे आहे म्हणजे A आहे आपल्याकडे, बरोबर आहे. मग अगोदर T2 फाइंड आउट करू आपण, याला इक्वेशन 2 म्हणूया. इक्वेशन 2, T2 काढायचं काय असेल तर काय येईल? T2 इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 मल्टिप्लाइड D. म्हणजे काय होईल? देअरफॉर T2 इज इक्वल टू A प्लस n म्हणजे 2 मायनस 1 D, म्हणजेच T2 इज इक्वल टू A प्लस D, इक्वेशन नंबर 3. आता ही 3 ची व्हॅल्यू आपण 2 मध्ये टाकूया. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. 2 काय आपल्याकडे बघा इथे T1 दिलाय, T1 म्हणजे A. देअरफॉर A इज इक्वल टू T2 म्हणजे काय? A प्लस D प्लस 5 हे आपल्याला मिळालंय. ओके, मग आता A कॅन्सल होणार, इकडे आणा, हे सगळंच इकडे आणू आपण. A मायनस D इज इक्वल टू 5. A मधून A गेला 0, मायनस D राहिला, मायनस D इज इक्वल टू 5. देअरफॉर D इज इक्वल टू -5. D -5 मिळाला. नंतर आपल्याकडे A जो आहे, now put value of D in equation 1. Put this value in equation 1. 1 मध्ये पुटअप करा, काय होईल बघा. -30 इज इक्वल टू A प्लस 2 इंटू -5.
देअरफॉर -30 इक्वल टू ए -10, हा इकडे त्यांना प्लस होणार आहे. -30 + 10 इज इक्वल टू ए, -20 इज इक्वल टू ए. म्हणजे पहिल्या दिवसाचं टेम्परेचर आपल्याला मिळालं आहे, ए म्हणजे -20. मग प्रत्येक काढायचं असेल म्हणजे T1 मिळाला, आणि जो T2 असणार आहे तो त्याच्यामध्ये -5 ॲड करून येणार आहे, a + d, a + 2d असं असणार आहे. म्हणजे काय T1. मग मंडेचं काय, T1 इज इक्वल टू -20 डिग्री सेल्सिअस. T2 कसा तयार होणार आहे, त्याच्यामध्ये d ॲड करायचं फक्त, -20 + -5 इज इक्वल टू -20 - 5 -25 डिग्री सेल्सिअस. आणि इथून आपल्याला कळते डायरेक्ट, आता सगळे येतील 5 ने फक्त डिग्री मायनस करत चला. T3 काय येईल, -30 डिग्री सेल्सिअस. T4 -35 डिग्री सेल्सिअस. T5 -40 डिग्री सेल्सिअस. आणि T6 -45 डिग्री सेल्सिअस. या पद्धतीने सगळ्या दिवसांचे आपण टेम्परेचर काढू शकतो. ओके, शेवटचं वाक्य फक्त लिहून टाका. द टेम्परेचर ऑन मंडे टू सॅटरडे आर -20 डिग्री सेल्सिअस, -25, -30, 35, 40 अँड -45 डिग्री सेल्सिअस रिस्पेक्टिव्हली. म्हणजे मंडेला तो 20 असेल, ट्यूजडेला 25, वेनसडेला -30 असेल. या पद्धतीने येईल. Okay, now see the next example. On the World Environment Day, the tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are two trees, in the third. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एका त्रिकोणी अशा जागेवरती, अशा प्रकारची ती जागा आहे, या त्रिकोणी जागेवरती झाडं लावली आहे. त्यापैकी आडव्या ओळींमध्ये अशा 25 रोज आहेत, आणि त्यापैकी पहिल्या रो मध्ये, म्हणजे थोडक्यात इथे घेऊया आपण, इथे एक झाड लावलं, इथे एक झाड लावलंय, थोडं बाजूला घेतो मी, इथे एक झाड लावलं, इथे एक झाड लावलं, म्हणजे 2 झाले. दुसऱ्या ओळीमध्ये 2 आले. तिसऱ्या याच्यामध्ये 1, 2, 3 लावले. चौथ्या याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4. इथे 1, 2, 3, 4, 5 असं प्रत्येक ओळीमध्ये एक एक झाड वाढत गेलंय. एक एक झाड काय झालंय, वाढत गेले. मग व्हॅल्यू काय काय येतील आपल्याला. फर्स्ट म्हणजे T1 जे आहे इथे, म्हणजे कशा पद्धतीने त्याची AP तयार होईल. पहिल्या याच्यामध्ये 1 ट्री, ट्रीज आर प्लांटेड सच दॅज फर्स्ट, मग 1, नंतर 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. अशा किती रोज आहेत, अशा रोज किती आहेत आपल्याकडे, 25 रोज आहेत. काय काय व्हॅल्यू येतात ते पाहू आपण पहिले. T1 T2 घेऊन टाका, डायरेक्ट डिफरन्स पण कळेल, काही करायची गरज नाही तशी. A इज इक्वल टू 1 आहे, D इज इक्वल टू 1 आहे, 1चाच डिफरन्स आहे. आणि N जे आहेत आपल्याकडे, टोटल N रोज आहेत 25. आणि आपल्याला विचारलंय फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज. टोटल नंबर आले की सम आल्या, सम म्हणजे S25. म्हणजे आपल्याला काढायचंय S25 किती असणार आहे. S25 चा फॉर्म्युला Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 मल्टीप्लाइड बाय d. S25 इज इक्वल टू n म्हणजे 25, 25 अपॉन 2, 2 इंटू 1 प्लस 25 मायनस 1 मल्टीप्लाइड बाय 1. जो कॉमन डिफरन्स आहे त्यांच्यातला तो 1 आहे. देअरफॉर S25 इक्वल टू 25 अपॉन 2, दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 प्लस 24 इंटू 1. देअरफॉर S25 इक्वल टू 25 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 24. S25 इज इक्वल टू 25 अपॉन 2, त्याला मल्टिपल, यांना मल्टिपल होणार आहे 26. 2 ने डिवाइड करून टाका.
S25 इज इक्वल टू 25 इंटू 13. S25 13 65 6 13 2 6 26 आणि 2 32 25 3 75 7 आणि 32 म्हणजे टोटल जे झाडं लावले प्लांटेशन किती झाले 325. द 325 ट्रीज आर प्लांटेड. एवढे झाडं त्या ठिकाणी लावल्या गेलीत. अशा पद्धतीने आपण हे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 3.4 सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट 3.1 टू 3.4 पर्यंत कंप्लीट केले. याच्यावरती बेस तुमचा प्रॉब्लेम सेट असेल तो तुम्ही सॉल्व्ह करा किंवा नंतर जेव्हा आपल्याला वेळ मिळेल परत त्यावेळेस आपण घेऊया. हो 2 मिनटं. तर या पद्धतीने आपण हे सगळे एक्झाम्पल आणि खूप महत्त्वाचं आहे 11वीला हे प्रकरण अर्ध्या प्रमाणात उचललेलं आहे. तुम्हाला याची बेसिक नॉलेज खूप गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. चांगला अभ्यास करा. खूप सोपं आहे पण 11वीच्या कामाचं आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जो फ्री आहे ते तुम्हाला काही चार्जेस पडत नाही. मग चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन त्या ठिकाणी ऑन करा. बेल ऑन करा. कारण पुढच्या काही कालावधीमध्ये मी लिंक शेअर करणं बंद करणार आहे. ज्याचं सबस्क्रिप्शन केलेलं असेल आणि ज्याचं बेल आयकॉन प्रेस केलेलं असणार आहे त्यालाच फक्त नोटिफिकेशन येणार आहे. कारण आता इतकं पुढच्या स्टेपवरती आपण जातोय की प्रत्येक वेळेस आता लिंक शेअर करणं शक्य होणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने सबस्क्रिप्शन करून घेणं गरजेचं आहे. जे फ्री आहे त्याला काही अवघड नाही. फक्त रेड बटन तुम्ही प्रेस करता आणि तुम्हाला नोटिफिकेशन येत जातं. आणि दुसरी गोष्ट लेक्चरबद्दल तुम्हाला काय अनुभव आलेत, काय वाटलं, थोडासा बदल आपण केला आहे, काय केलं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल तर मला त्याचे कॉमेंटमध्ये जरूर कळवा. काय वाटलं तुम्हाला लेक्चरबद्दल. तर अशा पद्धतीने अभ्यास करत राहा. थँक्यू.